माझ्यासकट सर्वांची लाय डिटेक्टर टेस्ट करा। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाच्या आरोपांवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आव्हान। त्या पत्रातील खासदार आपण नसल्याचाही दावा। महिला डॉक्टरसह इतर माझ्यावरच्या सर्व आरोपांमागचे रामराजे निंबाळकरच मास्टरमाइंड। फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानंतर निंबाळकरांची पहिल्यांदाच सविस्तर भूमिका, सर्व आरोप फेटाळले। फलटणच्या पोलीस स्टेशन बाहेर सुषमा अंधारेंसाठी या डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात अंधारेंचा निंबाळकरांवर आरोप। पोलीस नाही तर न्यायमूर्तींद्वारे एसआयटी चौकशी करण्याची मागणी। मतदार याद्यांमधील सुधारणांबाबत मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार। शिष्टमंडळ दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती। मतदार नोंदणीची मुदत 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024। माहीमच्या रुपिका सिंगची हायकोर्टात धाव। आज याचिकेवर सुनावणी। आयोगाकडून 1 जुलै 2025 कट ऑफ डेट असल्याचा दावा। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही। माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत वाद असल्याचं वक्तव्य। अजित पवार भाषणांमधून गुन्हेगारांना टायरमध्ये घालून सरळ करा म्हणतात। पोलिसांना राजकीय दबाव झुगारून कठोर पावलं उचलावी लागतील। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य। मुंबईतील बीडीडी चाळीला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करा। मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची एसआयआर मोहीम आजपासून सुरू। 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार। 51 कोटी मतदारांची फेरतपासणी होणार।